जळगाव जामोद तहसील अंतर्गत अवैध गौण खनिज तसेच वाळू तस्करी जोमात सुरू असताना महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत आहे। या प्रकारच्या अनेक तक्रारी नागरिकांच्या वतीने महसूल विभागाकडे आल्या असताना सुद्धा महसूल विभागाने अधिकारी किंवा कर्मचारी त्याकडे कानाडोळा करतानाचे चित्र सध्या दिसत आहे। स्थानिक तलाठी यांना आपापल्या परिसरात अवैध गौण खनिज व वाळू तस्करीची माहिती असताना फक्त स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याकरिता ते शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत असल्याचे गंभीर वास्तव्य तालुक्यात निर्माण झाले आहे। जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी परिसरातील साठ्यातून आणि इतर स्थानिक नद्यांमधून दररोज हजारो ब्रास वाळू तस्करी केली जात आहे। याबाबत स्थानिक नागरिकांनी तलाठी यांना वारंवार माहिती दिल्यावर सुद्धा त्यांनी आजपर्यंत कारवाई का केली नाही। अवैध वाळू तस्करीप्रमाणे तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावरील काही भागात मोहिदेपूर परिसर तसेच चारबंद उमापूर या आदिवासी भागात अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची माहिती स्थानिक तलाठी किंवा महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना माहित नाही का? दररोज हजारो ब्रास गौण खनिज उत्खनन होत असताना स्थानिक महसूल विभाग कारवाई का करीत नाही, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जळगाव तालुक्यातील आदिवासी चारबन या गावातील एक मोठ्या टेकडीचे कोणताही परवाना न काढता हजारो ब्रास मुरुम हा जळगाव शहरात विकला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे। उत्खनन करून त्यातून हजारो ब्रास मुरुम विकल्याचे धक्कादायक वास्तव एमसीएन न्यूजच्या कॅमेऱ्यात आम्ही टिपले आहे। याबाबत मंडळ अधिकारी यांना माहिती दिली तरी आजपर्यंत त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही। त्यामुळे गौण खनिज वाळू माफिया यांचे साम्राज्य जळगाव तालुक्यात निर्माण झाले असून महसूल विभागाच्या कामकाजावर आता वरिष्ठ तरी लक्ष देतील का, असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत। एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे, जळगाव।